तर उद्धव ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केलाय। तुम्ही 400 पार कसे होतात तेच पाहतो असं ते म्हणालेत। भाजपमधील किती लोकांवरती ईडी कारवाई केलेली आहे असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। रायगडच्या वाऱ्याने अनेक सरकारं उलथवून टाकलेली आहेत। ईडीच्या भीतीने अनेक लोक इकडून तिकडे पळतायत असंही उद्धव ठाकरे म्हणाले। काल सांगितलं 26 जानेवारीला कालच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो म्हटलं। खरंच ही प्रार्थनाच करावी लागेल, कारण आता निवडणुकीत पुन्हा जर का ते आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही। हे घटना पायदळी तुडवतायत, घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत, लोकशाहीचा मुर्दा पाडतायत, संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत। जे जे विरोधी पक्षात आहेत, अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? तुम्ही 400 पार होणार आहात ना, मग व्हा ना 400 पार, बघतो ना आम्ही। आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।